काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं, पण वेळेवर पंचनामे झाले नाहीत. पंचांना अक्षरशः मोड आलेले होते. त्यानंतर जो मोबदला त्यांना दिला गेला 1 महिन्याच्या पंचनाम्यानंतर, तेव्हा देखील शेतकऱ्याची चेष्टा झाली होती. अद्याप मात्र त्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही आणि आलेला मोबदला त्यांनी शासनाला परत केलेला आहे. याच्यावर आपण काय भूमिका घेणार? एक तर सरकारचा आणि प्रशासनाचा हा सगळा बेजबाबदारपणा आहे. सरकारनं अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्यांना देऊ केली आहे. केंद्र सरकारचा जो काही राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी असतो त्या निधीत हजारो कोटी पडून आहेत, पण त्या निधीतून पैसा मागणीसाठी राज्य सरकारचा प्रस्तावच गेलेला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री संसदेमध्ये सांगत असतील तर हे सरकार कसं बेजबाबदार वागतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून नीट पंचनामा करून घेणं ही स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यांनीही ती पार पाडलेली नाही. खरं तर अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना ज्या चिखलात शेतकऱ्याचं पीक कुजून गेलं त्याच चिखलात तुडवून आणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. गेल्या वर्षभरामध्ये साखरेला चांगला भाव राहिलेला आहे. इथेनॉलचं जे उत्पादन होतं त्यालाही बऱ्यापैकी सरकार खरेदीचा दर देत आहे आणि यावर्षी उत्पादन जेवढी गरज आहे तेवढंच होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यामुळे दर पडण्याची सुतराम शक्यता नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करता या परिसरामध्ये असणारी ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता किमान 3200 रुपये तरी ऊसाला पहिली उचल कारखान्याने दिली पाहिजे आणि ती कशी बरोबर आहे आणि तो शेतकऱ्यांचा कसा अधिकार आहे या संदर्भातली जनजागृती करावी म्हणून आज एक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पपई आणि केळीचे भाव पडलेले आहेत. साखर व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे भाव पाडलेले आहेत असं आमचं मत आहे. सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मार्केट इंटरव्हेन्शन करून ते भाव स्थिरस्थावर होतील. किमान उत्पादन खर्चाच्या आसपास शेतकऱ्यांना केळीचा आणि पपईचा भाव मिळेल याची दक्षता घ्यायची जबाबदारी सरकारची आहे. याची चर्चा आजच्या या मेळाव्यामध्ये होणार आहे. सोयाबीनचे भाव पडलेले असताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटून सोयाबीन खरेदी केला आणि आता भाव वाढत असताना त्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. कर्ज माफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटना एकत्रित येऊन सरकारला 30 जून पर्यंत शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन द्यायला भाग पाडलेला आहे. परंतु आता थकीत कर्जासाठी सरकारनं जरी सांगितलं असलं वस्तू स्थगित दिलेलं आहे, बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि हा बँकांचा जो काही उर्मटपणा आहे तो मोडून काढण्यासाठी म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक फौज तयार करायचा प्रयत्न आमचा चालू आहे. शेतकऱ्याचा 7/12 कबूल केल्याप्रमाणे कोरा करावा ही आमची ठाम भूमिका आहे. अजित पवार नेहमी शेतकऱ्यांना सांगताय की तुम्हाला किती वेळा माफ करायचं, किती वेळा सूट द्यायची, पैसे भरायला शिका. आणि तेच अजित पवार ज्या साखर कारखान्यावर 150 कोटीचं कर्ज होतं त्या कर्जाला फाटा देऊन अवघ्या 27 कोटीला तो कारखाना विकत घेतलाय. त्यावेळी बँकांचे पैसे बुडतील, बँका काय करतील याचा विचार अजितदादांनी केला नाही. म्हणजे स्वतःचा स्वार्थ असेल त्यावेळी बँकाने त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आपले व्याजाचे मुद्दलाचे पैसे सोडावेत आणि अजितदादांचा स्वार्थ नसला तर शेतकऱ्यांनी मात्र बँकांचं व्याज भरावं, मुद्दल भरावे अशी अपेक्षा असेल तर हा ढोंगीपणा नाही तर दुसरं काय.